हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये। याआधी आपण इंटिग्रेशनशी रिलेटेड क्वेश्चन बघतोय DUISचे। आज पण दिसाल तसाच क्वेश्चन आहे, पण ॲक्च्युली 2 ते 3 गोष्टीचा याच्यामध्ये काय यूज होणार आहे। 2-3 कन्सेप्ट महत्त्वाचे आहे आणि ऑब्व्हियसली हा क्वेश्चन आहे ब्लॅक बुक मधला, तर इंटरेस्टिंग असणारच आहे। तुला क्वेश्चनकडे वळूया। क्वेश्चन काय म्हणते की m नावाची एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे या फंक्शनची। आता बघा फंक्शन मी लिहितो। फंक्शन काय दिलं आहे 72 times 0 to y under root x to the power 4 plus y minus y square याचा परत स्क्वेअर आहे आणि dx हे एक फंक्शन आहे आणि y ची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असली पाहिजे। तर आपल्याला फाइंड करायचा आहे m/n। शब्द पहिले आलाय मॅक्सिमम। मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायसाठी आपण काय यूज करतो, डेरिव्हेटिव्ह टेस्ट करतो। तर डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी तुम्ही समजून घ्या फंक्शन आहे कशाचं। x सोबत इंटिग्रेट केल्यावर समजा सध्या y काय असणार आहे कॉन्स्टंट, कारण की y लिमिट मध्ये आहे, तर ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे। हा x काय आपला व्हेरिएबल आहे। x सोबत इंटिग्रेट केल्यावर y त्याच्या जागेवर येणार। y जर इथे आलं ते पूर्ण काय बनणार आहे, इट इज अ फंक्शन ऑफ y, सो इट बिकम्स फंक्शन ऑफ y। हे काय बनणार आहे फंक्शन ऑफ y। आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह टेस्ट काढायची आहे। आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी आपण याला इझिली सॉल्व्ह करू शकत नाही। इझिली सॉल्व्ह करता येत नाही। तुम्ही म्हणा स्क्वेअरचा स्क्वेअर घेतो, याला t पुट करतो, तर मग इथे x स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह 2x लागेल, जो नाही आहे। तर आपण डेरिव्हेटिव्ह काढूया सरळ। जर डेरिव्हेटिव्ह काढलं, कारण की टेस्ट घ्यायची आपल्याला, इन्क्रीजिंग आहे डिक्रीजिंग आहे, मॅक्सिमा कुठे आहे मिनिमा कुठे आहे। सो f'(y) हा बेसिकली या y सोबत डेरिव्हेटिव्ह करू राहिलो आपण। सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय फंक्शन 72 0 टाइम्स y अंडर रूट x to the power 4 plus y minus y square याचा परत स्क्वेअर आणि dx। आता जसं आपण डेरिव्हेटिव्ह काढणार तर 72 तो बाहेर आला कॉन्स्टंट। आता हा डेरिव्हेटिव्ह चालला इंटिग्रलच्या आतमध्ये, लिमिट आहे 0 to y, y सोबत डिफरन्शिएट करतोय, म्हणजे बेसिकली काय झालं, हा रूल झाला DUIS किंवा लिबनिझ रूल झाला। y आतमध्ये येणार, आतमध्ये जर y गेला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, तो झाला y चा पॉवर 4 प्लस हा y मायनस वायचा स्क्वेअरचा स्क्वेअर असाच राहणार आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय x सोबत नाही आहे, y सोबतच आहे, सो इंटू 1 आणि खाली 0चा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे सगळं 0 झालं, राईट। तर आपल्याला f'(y) भेटला बघा। f'(y) ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 72 टाइम्स अंडर रूट y टू दी पॉवर 4 प्लस y मायनस वायचा स्क्वेअर। हे आपलं झालं। आता चेक करायचं इथं मॅक्सिमा मिनिमासाठी की हे फंक्शन जे आहे हे फंक्शन 0 कुठे होणार आहे। रूटच्या आतमध्ये पाहायचं, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह व्हॅल्यू असल्या पाहिजे। आता हे फंक्शन 0 कुठे होणार आहे, आणि ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे पण, कारण की बघा y चा पॉवर 4 आहे, इवन पॉवर आहे पॉझिटिव्ह, आणि या स्क्वेअरचा पण स्क्वेअर आहे, इवन पॉवर आहे पॉझिटिव्ह। मग आता हे चेक करायचं फंक्शन 0 कुठे आहे, तर आपण आतमधलंच फंक्शन घेऊ। लेट काहीतरी आपल्याकडे व्हॅल्यू आहे y टू दी पॉवर 4 प्लस y मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, याला इक्वल टू 0 पकडायचं आहे। तेव्हा कुठे आपल्याला काय भेटणार, पॉईंट्स भेटणार, ज्या पॉईंटवर मॅक्सिमा किंवा मिनिमा असू शकते। बाकी तर सिंपलचं काम आहे, स्क्वेअर आहे तर डिफरन्शिएट नाही, सॉरी एक्सपांड करा। a स्क्वेअर दॅट इज y स्क्वेअर मायनस 2ab, a आणि b 2y क्यूब, b स्क्वेअर yचा पॉवर 4 इक्वल्स टू 0। बघा 2 y चे पॉवर 4 आहे, नो प्रॉब्लेम। सो 2 टाइम्स y चा पॉवर 4 मायनस 2y क्यूब प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 0। सगळ्यामधून y स्क्वेअर कॉमन काढला, इथे राहिलं 2y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 0। आणि आपल्या क्वाड्रॅटिकचे रूल काय म्हणते, किंवा साधा प्रोडक्टचा रूल, जर दोन गोष्टी प्रोडक्टमध्ये असेल 0 असेल, याचा अर्थ एक तर y स्क्वेअर इक्वल टू 0 असेल किंवा 2y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 0 असेल। आता y इक्वल टू जर आपण 0 ठेवला, बघा y ची व्हॅल्यू जर इक्वल टू आपण 0 ठेवली तर काय होणार आहे 0 टू 0 इंटिग्रल, एकाच पॉईंट पासून त्याच पॉईंट मध्ये इंटिग्रल केलं, काहीच एरिया भेटणार नाही, आन्सर असणार आहे 0, ये तो नाही चलेगा। तर हे ऑप्शन काय केलं आपण, रिजेक्ट केलं। आता याला सॉल्व्ह करून बघूया, कुठे बघू आपण, कुठे टर्निंग पॉईंट भेटते व्हायचा। तर चला डिस्क्रिमिनंट काढूया। डिस्क्रिमिनंट काय असते, b स्क्वेअर दॅट इज मायनस 2 स्क्वेअर मायनस 4, a आहे 2, c आहे 1, तर हा झाला
4 minus 8 which is equals to minus 4 which is less than 0, so therefore no real roots. रियल रूट्स म्हणजे कुठल्याच ठिकाणी जे आहे ही व्हॅल्यू का होणार आहे, निगेटिव्ह होणार, सॉरी 0 होणार नाही. जर डेरिव्हेटिव्ह आपला 0 झाला नाही, कारण की डेरिव्हेटिव्ह काढलं ना आपण, जर आपला डेरिव्हेटिव्ह 0 नाही झाला याचा अर्थ काय, एक तर ते फंक्शन कंटिन्युअसली इन्क्रीजिंग असेल किंवा कंटिन्युअसली डिक्रीजिंग. का बरं, कारण की जसा आपला फंक्शन कुठले असू द्या, समजा हे फंक्शन आहे, इथे जर आपला डेरिव्हेटिव्ह 0 झाला, कारण की डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप होते, कुठल्याही फंक्शनचं समजा x सोबत पकडलं, डेरिव्हेटिव्ह 0 झाला, इथे काय चेंज होऊ राहिला कर्व आपला, डिक्रीजिंग पासून इन्क्रीजिंग होऊ राहिला. ते जर इथे पाहिला आपण तर इन्क्रीजिंग पासून डिक्रीजिंग होऊ राहिला. या दोन्ही केसमध्ये डेरिव्हेटिव्ह काय असते आपला 0 असते, पण आपल्याला कुठे 0 भेटलाच नाही. म्हणजे फंक्शन काय एक तर इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल. आता इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे कसं चेक करायचं, जास्त लॉजिक लावायची गरज नाही. इथेच आपण काय म्हटलं का, दिस फंक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. का बरं, कारण की टू दी पॉवर 4 आहे, टू दी पॉवर 2 आहे, हे इव्हन पॉवर असल्यामुळे आतमधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. आणि तुम्ही जर विचार करत असणार की मी रूट घेतल्यावर एकदा प्लस एकदा मायनस घेतो, बिलकुल नाही. रूट असल्यावर नेहमी व्हॅल्यू काय असते, प्लस असते. रूटचा आन्सर नेहमी प्लस असते. जेव्हा तुम्ही इक्वेशन मध्ये लिहिता तेव्हा एक्सच्या व्हॅल्यू 2 प्लस किंवा मायनस आपण घेतो. सध्याच्या केसमध्येची व्हॅल्यू किती आहे, प्लस आहे, तर इट इज अ पॉझिटिव्ह. आता हे जर पॉझिटिव्ह भेटलं तर आपण काय म्हणू शकतो की फंक्शन इज इन्क्रीजिंग. नो रिअल रूट्स. इथून आपल्याला एक रिझल्ट भेटला की फंक्शन जे आहे कुठला एफ ऑफ वाय इज इन्क्रीजिंग. जसं आपल्याला माहित पडलं की फंक्शन काय असणार आहे, इन्क्रीजिंग आहे, 0 to 1 पर्यंत चाललं. जर फंक्शन इन्क्रीजिंग आहे आपलं, हा आपला 0 आहे, हा आपला 1 आहे, या रिजनमध्ये फंक्शन काहीतरी इन्क्रीजिंग आहे. कशा टाईपचं आहे त्याला आपल्याला काही एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे, फक्त इन्क्रीजिंग आहे. समजा इन्क्रीजिंग आहे, समजा कुठे घेऊ शकता तुम्ही, तर ही व्हॅल्यू असणार आहे मिनिमम आणि ही व्हॅल्यू काय असणार आहे मॅक्सिमम. सो एफ ऑफ 1 जो आहे तो काय असणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. सिंपल. इन्क्रीजिंग आहे, टर्म घेत नाही, ही मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. आता मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायला फक्त काय करायला लागते, 0 to 1 घ्यायचं आहे. सो आपलं आता सोल्युशन काय होणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू किती असली पाहिजे, आता 1 असली पाहिजे. राईट, एवढं पॉईंट समजला. आता इथं थोडी जागा करतो मी अवेलेबल आणि क्वेश्चनकडे परत जाऊया. तर बघा आपल्याला माहित पडलं की एफ ऑफ वाय इज इन्क्रीजिंग. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, मॅक्सिमम इज ॲट वाय इक्वल्स टू 1. या ठिकाणी मॅक्सिमम आहे. सो एफ ऑफ वाय जो आपण लिहिला आधी तो काय झाला आता 72 इंटिग्रल 0. वायची व्हॅल्यू किती आता 1. वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेव जा, कन्फ्यूज होऊ नका. वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, एक्स टू दी पॉवर 4. वायची व्हॅल्यू 1 आहे, सो 1 मायनस 1 चा स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर dx. याला सिम्पली सॉल्व करायचं आहे, विच इज इझी एकदम. 72 0 to 1, 1 minus 1 0, याचं काम संपलं. एक्स टू दी पॉवर 4 आहे, एक्स टू दी पॉवर 4 चा रूट काढला तर तो एक्स स्क्वेअर झाला. एक्स स्क्वेअर dx चं इंटिग्रेशन सगळ्याला माहिती आहे. सो इट इज नथिंग बट 72 इंटू एक्स क्यूब बाय 3. लिमिट आहे 0 to 1, 0 पुट करायची गरज नाही, 1 माहिती आहे. सो बेसिकली जे तुमचा m आला मॅक्सिमम, m इज इक्वल्स टू काय 72 डिवाइड इंटू 1/3. ठीक आहे. सो आन्सर इज 24. m ची व्हॅल्यू 24 आली आहे. आपल्याला कळायला सांगितलं आहे m/6. सो एकदम इझी आहे. सो देअरफॉर m divided by 6 is equals to 24 divided by 6. So final answer is ठीक आहे. बघा 3 कन्सेप्ट इथे अप्लिकेबल झाले. पहिला DUIS इंटिग्रल, सॉरी डेरिव्हेटिव्ह अंडर इंटिग्रल साइन. सेकंड मॅक्सिमा मिनिमासाठी डेरिव्हेटिव्हची टेस्ट. तिसरा रूट्स ऑफ इक्वेशनची कंडिशन. आणि चौथा इंटिग्रेशन ॲक्च्युअल काय म्हणते डेफिनेट इंटिग्रल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. दिसायला कॉम्प्लिकेटेड आहे, पण बेसिक जर आपण अंडरस्टँड फॉलो केला, स्टेप वाईज प्रोसेस केली तर चुकी होणार नाही. आशा करतो तुम्हाला क्वेश्चन समजला असेल, कन्सेप्ट समजले असतील, प्रोसेस आवडली असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणखी कुठले टॉपिक मी घ्यायला पाहिजे ते पण कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जो तुमचा सुरू असेल, ज्यात तुम्हाला डाऊट येत आहेत. आणि आणखी ब्लॅक बुकचे क्वेश्चन पाहिजे असेल ते पण कमेंट करा. आणखी अशी व्हिडिओ पाहायचे असेल तर आपली प्लेलिस्ट आहे, जाऊन ऑब्व्हियसली चेक करा. भेटूया परत
पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.